सोयरीक आणि सोयरिकीला असलेला बायबलचा अर्थ, यहुदी समाजाची परंपरा, सध्याची सोशल कस्टम आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये कल्चरल जो बॅकग्राऊंड तयार होत आहे, पद्धती बदलत कशा चाललेल्या आहेत आणि काय होणं आवश्यक आहे, काय टाळणं आवश्यक आहे, यावर आपलं चिंतन आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, रेल्वे स्टेशनवर एक माणूस एका खिडकीजवळ उभा होता आणि त्याला तिकीट हवं होतं. तो काउंटरपाशी आला आणि जो तिकीट खिडकीवर बसलेला मनुष्य नेमलेला होता त्याने विचारलं, तुला कुठं जायचं आहे? आणि तो म्हणाला, तुम्ही फक्त मला तिकीट द्या, माझं कुठे जाणं अजून निश्चित नाही, मला फक्त प्रवास करायचा आहे. पण तो तिकीट देणारा माणूस मात्र हट्टी होता. त्याने त्या ठिकाणी त्याला विचारलं, जोपर्यंत तुझा डेस्टिनेशन, ज्या मूळ स्टेशनवर तुला जायचं आहे ते तू नमूद करत नाही तोपर्यंत तुला मी तिकीट देणार नाही. परंतु तिकीट घेणारा मात्र त्या ठिकाणी हट्टहास करत होता की मला तिकीट पाहिजे, म्हणून त्याने नाईलाजाने त्याला तिकीट दिला. आणि त्याने उपस्थित दोघा तिघांना सांगितलं, या माणसाला वेळ लागलेला आहे का, याचं नियोजित स्थळ हे फिक्स नाही आहे आणि याला मात्र प्रवास करायचा आहे, प्रवासाचा प्रारंभ करायचा आहे, याचं डेस्टिनेशन याला माहिती नाही आहे, कुठे उतरायचं, कुठे चढायचं आहे, कुठल्या स्टेशनवर जायचं आहे हे त्यांनी निश्चित न करता त्याला तिकीट पाहिजे. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच वेळेला लग्नाचं वय ठराविक झाल्यानंतर आपण देखील अशाच तिकीट खिडकीवर उभे असतो आणि तिकीटवर उभे असताना आपण सरळ सांगतो, आम्हाला तिकीट पाहिजे. आता मुलाचं वय झालेलं आहे, एंगेजमेंट करायची वेळ आलेली आहे, सोयरीक झालं पाहिजे, नातेसंबंध जुळवले पाहिजेत. परंतु जुळवत असताना त्या शेवटच्या स्थळापर्यंत मी पोहोचणार आहे का? पहिलं म्हणजे माझं स्टेशन फिक्स झालं पाहिजे. माझं स्टेशन म्हणजे तेच पॅरिस आहे का, विरारला उतरायचं आहे का, नाळाचोपरला उतरायचं आहे की वसई स्टेशन किंवा नायगावला उतरायचं आहे, हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत ते तिकीट व्यर्थ आहे. आपण ठरवलेलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, मुलगा शिक्षण चांगलेलं आहे, मुलाला चांगल्या प्रकारे नोकरी आहे, मुलगा चांगला व्यवसाय करतो, रुबाबदार आहे, हँडसम दिसतो, मुलगी खूप ब्युटिफुल आहे. ते ब्युटिफुल किंवा हँडसम आपल्याला शोकेसमध्ये ठेवायचं नाहीये बावल्याप्रमाणे. म्हणूनच सोयरिकीमधला पहिला टप्पा जो आहे, तिकीट खिडकीवर उभे असताना उचित स्थळाचं, उचित ठिकाणचं तिकीट कसं घ्यायचं हा पहिला मुद्दा आहे. एक तरुण जोडपं काउन्सिलिंगसाठी आलेलं होतं आणि त्याने सुरुवात करताना ती पत्नी म्हणाली, फादर आय एम फेड अप ऑफ दिस मॅन, मला या व्यक्तीचा अक्षरशः कंटाळा आलेला आहे. आणि त्वरित तो म्हणाला, तिचा आता बस झाला. रोज सकाळी उठली काही किटकिट चालू होते आणि एकाही गोष्टीमध्ये तिच्यात समाधानमध्ये नाही आहे. हे तक्रार बॉक्स आहे, कंप्लेंट बॉक्स आहे आणि दोघांमध्ये एकमेकांना दोघांनी चिडवाचिडव करायला, एकमेकांना दोषारोप देण्यासाठी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो त्यांनी प्रारंभ केला. आणि त्यांनी सांगितलं, आमच्या लग्नाला केवळ 6.5 महिने झालेले आहेत. 8 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि 1.5 वर्षापूर्वी आमची सोयरीक एंगेजमेंट ऑफिशियली झाली. माझ्या डॅडीने 1200 लोक एंगेजमेंटला बोलावलेले होते आणि आता 6.5 महिन्यामध्ये आमच्या दोघांचं पटत नाही. वी कॅनॉट गो ऑन फादर, आम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. आणि दोघांच्या सहवासातून मला कळलं, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यांची स्टार्टिंगच बिघडलेली आहे. यांचं सुरुवातीचं खरेदी केलेलं तिकीटच चुकीच्या स्टेशनचं होतं, म्हणून त्याला त्या स्टेशनवर उतरता आलं नाही, त्याला पुढे कंटिन्यू करता आलं नाही. नातेसंबंध बिघडलं कारण त्या दोघांनाही ते मिशन काय होतं लग्नाचं, गेटिंग मॅरिड इज अ मिशन. की ख्रिस्त सभा लग्नाच्या दिवशी तुम्हाला मिशन देते, नवीन कुटुंब निर्मितीचं. म्हणून अगदी सुरुवातीलाच त्या मिस्टरांनी सांगितलं की वी डोंट हॅव अ गुडनेस अबाउट वन अनदर. आम्हाला दोघे एकमेकांना जाणू शकत नाहीत, आम्ही एकमेकांसाठी गुड न्यूज बनू शकत नाही, आम्हाला ती शुभवर्तमानं देता येणार नाही, आम्हाला प्रभूचं वचन पुढे देता येत नाही. आमचे आताच 12 वाजलेले आहेत, मग आम्ही जीवनामध्ये कसे काही पुढे सरसावणार आहोत. आणि म्हणून त्यांना मी सांगताना म्हणालो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांना एक सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारलं पाहिजे. ऑलवेज हू इज रॉंग वी नीड टू रेकग्नाइज. की लग्नाच्या सुरुवातीला जेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो 2 कुटुंबाची ओळख होते किंवा एखादा तरुण किंवा तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा ते प्रेम ब्युटी बघून नका करू, ती ब्युटी बघून नका करू, तर त्यामध्ये आपलं आंतरिक सौंदर्य किती दडलेलं आहे,
हा माणूस किंवा ती व्यक्ती किती कर्तव्यवान आहे ते आपण पहिलं तपासलं पाहिजे, जाणलं पाहिजे. डॉक्टर स्कॉट हॅन यांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे फेथ विथ रिझन, की श्रद्धा आणि कारण. एका बाजूला आपण ख्रिस्ती श्रद्धेमध्ये वावरत असताना दुसऱ्या बाजूला रिझनिंग पण केलं पाहिजे. आय एम गेटिंग मॅरिड विथ दिस पर्सन, या व्यक्तीबरोबर मला लग्न करायचं आहे. आय एम गेटिंग मॅरिड विथ द पर्सन. आय एम नॉट गेटिंग मॅरिड विथ द कॅरेक्टर. आय एम नॉट गेटिंग मॅरिड विथ द बिहेवियर. हे नंतर येतं, पण ते अगोदर त्याची चाचपटणी झाली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून त्याची भावना, त्याची कॅरेक्टर, त्याची व्यक्तिरेषा, त्याचं बोलणं चालणं, त्यांची इमोशन्स जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत एंगेजमेंटच्या फंदात आपण पडू नका, असं डॉक्टर स्कॉट हॅन म्हणतात. आणि ते म्हणतात फॉलिंग इन लव्ह मीन्स फर्स्ट स्टेप इज अ कोर्टशिप, सेकंड स्टेप इज एंगेजमेंट आणि थर्ड स्टेप म्हणजे मॅरेज आहे. 3 स्टेजेस त्यांनी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक बाप्तिस्मा स्वीकारलेल्या व्यक्तीला 3 स्टेपमधून जायला लागतं. पहिला स्टेप त्यांचं असते की बाप्तिस्म्यामध्ये त्याला मिशन दिलं जातं, दुसरं म्हणजे त्याला कॅटेकाइज केलं जातं आणि तिसरं म्हणजे त्याला सुवार्ता प्रचारासाठी, इव्हॅन्जलिशनसाठी पाठवलं जातं. तसेच लग्नापूर्वीच्या या 2 स्टेजेस फार महत्वाच्या आहेत. जेव्हा 2 व्यक्तींमध्ये नातेसंबंध प्रस्थापित होतात तेव्हा तिकडे काही काळ कोर्टशिपमध्ये घालवला पाहिजे, एकमेकाला समजून देण्यासाठी, मूव्हीजला जाण्यासाठी नाही, मॉलमध्ये फिरण्यासाठी नाही, किंवा कुठेतरी पिकनिकला जाण्यासाठी नाही. वी वेस्ट लॉट ऑफ टाइम इन टू दॅट, हे पाहिजे, पण संवादासाठी वेळ पाहिजे. एकमेकांनी संवादासाठी वेळ दिला पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्न संस्था अडचणीत आहे, खरं पायाच गडबडलेला आहे, फाउंडेशन मजबूत नाही, बिल्डिंग कोसळणार. त्या घराचा पाया मजबूत नसेल तर बायबल आपल्याला शिकवते ते खडकावर बांधलं असेल, कितीही लोंडा आला, वादळ आलं तरी ते हलणार नाही, मोडणार नाही. वाळूवर उभारलं आहे. वाळूवर म्हणजे कमकुवत प्रेम, यू आर नॉट अंडरस्टूड द पर्सन. म्हणून जोपर्यंत परिपूर्णरित्या त्या व्यक्तीला आपण जाणत नाही, ओळखत नाही, तोपर्यंत एंगेजमेंट करायचं नाही. आणि केलं तरी ते पब्लिकली करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रिंग दिली म्हणजे संमती दिली असं नाही. रिंग फक्त एक चिन्ह आहे. अंगठी नाही दिली तरी लग्न होऊ शकतं, अंगठी नाही दिली तरी एंगेजमेंट होऊ शकते. लग्नामध्ये अंगठीला महत्व नाहीये, एंगेजमेंटला अंगठीला महत्व नाहीये. अंगठी एक सिम्बॉल, एक चिन्ह म्हणून, प्रतीक म्हणून देतो, बाबा या व्यक्तीशी मी आता बांधील झालेलो आहे. नाव ही इज माय पर्सन, ही माझ्यासाठी व्यक्ती आहे. आय एम कमिटेड टू दॅट पर्सन. मी त्या व्यक्तीबरोबर या क्षणापासून माझी बांधिलकी जोडलेली आहे. म्हणून सोयरिकीनंतर किती वेळ आपण एकमेकांना बोलायला दिला पाहिजे, किती वेळ एकमेकांना भेटायला दिला पाहिजे. एकमेकांमध्ये प्रार्थनामय वातावरण आहे का, त्यांना सामाजिक विश्लेषणाची जाणीव आहे का, ते एकमेकांना पूरक आहे का. भेटल्यानंतर जर दोघेही 2 वेगवेगळ्या मोबाईलवर सुरुवातीलाच बोलत असेल, कुठेतरी पाणी मुरतंय, बिघडलेलं आहे, तो रिंगटोन चुकीचा लागणार आहे. तो रिंगटोन चुकीचा आहे, तिथे सिम कार्ड पण चुकीचं आहे. कारण माझ्या समोर माझी आवडणारी व्यक्ती उभी आहे आणि मी मोबाईलमध्ये गुंतलेलो आहे. भेटण्यामध्ये जर त्या प्रियकराला आणि प्रियसीला हे आढळलं, चुकीचं आहे, नातं चुकीचं पडलं आहे. कारण तुम्ही वेळ काढून आलेला आहे. इथे तुमचा मोबाईल किंवा तुमच्या इतर गोष्टी साईड ट्रॅक झाल्या पाहिजेत. ओन्ली 2 पीपल जे देवाने जोडले जाणार आहेत. त्यासाठी पहिली स्टेप अशी आहे की तुम्ही एकमेकांना जेव्हा आपल्या कुटुंबातील तरुण तरुणी भेटतायत त्यांनी जाणलं पाहिजे की आमच्या भेटीमध्ये आम्ही एकमेकांच्या नजरेला नजर लावून बोलतो का, आमची इमोशन्स आम्ही एक्सचेंज करतो का, आम्ही आमच्या जीवनामधील प्लॅनिंग किंवा योजनेविषयी बोलतो का. हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत लग्नाच्या फंद्यामध्ये पडू नये अशी शिकवण आहे. सोयरीक एक व्यवस्था आणि आम्ही जे निवडतो तसे आम्ही बनत असतो. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, देव आमच्यावर इतकं प्रेम करतो की त्याने ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याची लेकरे व जगात त्याच्या प्रेमाचे साक्षीदार बनवलं आहे. आणि ख्रिस्ती जनांकरिता सोयरीक म्हणजे अ टाइम ऑफ स्पिरिच्युअल रिन्युअल, एक आध्यात्मिक नूतनीकरणाचा टाइम म्हणजे एंगेजमेंट टू मॅरेज. ज्या क्षणाला 2 व्यक्तीमध्ये एंगेजमेंट होते, वी आर एंगेज विथ स्पिरिच्युअल. ज्याप्रमाणे एन्काउंटर झालं, प्रभू येशू ख्रिस्ताला असंख्य लोक भेटली, एन्काउंटर झालं आणि लेटर ऑन जीसस गॉट एंगेज विथ देम. तो त्यांच्या बरोबर बोलला, त्यांच्या बरोबर चालला, त्यांची मतांतरे जाणली, त्यांना आरोग्य दानाचा त्यांनी स्पर्श केला, त्यांचं जीवन पालटलं.
म्हणून जकातीच्या नाक्यावर असलेला जक्कई असू द्या, त्यांचं जीवन देखील त्या ठिकाणी पालटून गेलं. म्हणून एका लग्नापूर्वी झालेल्या सोयरिकेमध्ये डेव्हिड नावाचा माणूस म्हणतो, मला वाटायचं द मॅरेज इज लाईक अ पॅराडाईज. लग्न म्हणजे मला नंदनवन वाटायचं, पण लग्नानंतर मला ते कळलं की लग्न म्हणजे होतं तो स्वर्ग, पण लग्नानंतर झालं ते मात्र शुद्धिस्थान. ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, कितीतरी लोक लग्न काय असते आणि ते केल्यावर काय घडते याची त्याला कल्पना नसते. लग्न करण्यात पुढे सरसावतात, झालं पाहिजे. समटाईम इट इज अ फोर्स. गर्ल इज नॉट रेडी. मुलगी रेडी नाही, मुलगा रेडी नाही. विचारा ना की त्यांचं आणखीन कोणावर प्रेम आहे का? मग काही वेळेला आपण म्हणतो की फादर त्या अन्य धर्मियांशी लग्न करायचं का? वी नेव्हर गेट मॅरिड विथ रिलिजन. आपण धर्माशी लग्न नाही करत, आपण व्यक्तीशी लग्न करतो. आणि जर तिकडे झालं असेल समजून घ्या. आणि इट इज नॉट नेसेसरी. काही गरज नाही की त्या व्यक्तीने धर्म अंगीकारला पाहिजे. तो फोर्सफुली जो धर्म अंगीकारतो त्याला काही व्हॅल्यू नाही. परंतु कालांतराने मला जी श्रद्धा मिळालेली आहे आमच्या लेकरांना, त्या श्रद्धेने समोरची व्यक्ती जर परिवर्तित होत असेल तर दॅट इज अ व्हॅलिड थिंग. मग ते आपल्या जीवनासाठी ती उभारी म्हणणार आहे. आई आणि बाप बनण्या इतकं महत्वाचं काम दुसरं काही नसते. आपण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो इतरांचे कसे वागतो? आपला स्वभाव इतरांना भावला आहे का? आपली मनं खरोखरच जोडली गेली आहेत का? आपले विचार एक दुसऱ्यांशी पटतात का? जर आपले एकमेकांशी कुटुंबातील वागणे गोडीचे नसेल तर प्रथम ती गोडी निर्माण झाली पाहिजे. ती गोडी निर्माण. गोड किती प्रभू नाम तुझे रे, गोड किती प्रभू नाम ख्रिस्ता रे. ही जी गोडी ख्रिस्तामध्ये आहे ती त्या जोडीमध्ये निर्माण झाली पाहिजे. गोडी जेव्हा जोडीमध्ये निर्माण होते तेव्हा पुढचा प्रवास सुखकारी होते. मग सोयरीक टू लग्न हा प्रवास आनंदीमय ठरतो. मग लग्नानंतर देखील ते बदलत नाहीत, कारण फाउंडेशन मजबूत झालेलं आहे, पिलर्स मजबूत टाकलेले आहेत, चांगल्या दर्जाचं लोखंड त्याच्यात टाकलेलं आहे. सिमेंटमध्ये भेसळ नाही आहे, विचारात भेसळ नाही आहे. त्यावेळेलाच ते फाउंडेशन मजबूत होणार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला चांगले भविष्यातील पती व पत्नी बनण्यासाठी तुमच्याकडे गुणही असावे लागतात. एक ऑफिशियल अनाउन्समेंट या एंगेजमेंटद्वारे करतो. एंगेजमेंट इज नथिंग एल्स बट अनाउन्समेंट. एक घोषणा आहे की दोन व्यक्तीमध्ये नातेसंबंध जोडले व त्या ठिकाणी दिखावा व्हायची काही गरज नाही आहे. हे फॅड आपल्याकडे आलेलं आहे. परदेशात पण एंगेजमेंट होतात. आपल्याकडे असंख्य बसलेले आहेत. तुमच्या सोयरिकी झाल्या नाहीत का? दोन कुटुंबामध्ये दोन दोन माणसं घेऊन झाली नाहीत का? कोरोना काळामध्ये काहींनी एंगेजमेंट केली, 5-5 माणसं घेऊन नातं झालं नाही का? आज हजारोच्या नात्यामध्ये एखादं एंगेजमेंट होते आणि क्षणार्धात ते तुटल्यानंतर ती नाचक्की होते, तो वेस्टेज होतो आणि समाजामध्ये आपलं नावही खराब आपण करून घेतो. कोणाला माहीत नसलेलं होतं आणि मग त्या मुलीला आणि त्या मुलाला दोघाला आपण अडचणीत आणतो. सो कॅन वी हॅव दिस एंगेजमेंट इन द स्मॉलर लेवल? की बायबलमध्ये एंगेजमेंटचा महत्त्व काय दिलं गेलेलं आहे? पहिली गोष्ट म्हणजे एंगेजमेंट करण्या अगोदर दोघांनी आपला राग काबूत ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला सांगितलं, जेव्हा मलख नावाच्या दासावर त्याने तलवार उघडणे त्याला सांगितलं, तलवार मॅनात घाल. आपल्या जीवनाची देखील एक मॅन आहे. आम्हाला एक तलवार आहे ती म्हणजे आपली जीभ. बऱ्याच वेळेला केवळ संवाद गडबडत आहेत म्हणून ते नातं तुटते. कधी कधी ऍडजस्टमेंट करतात, आज बदलेल, उद्या बदलेल, परवा बदलेल, बदलत नाहीये. कारण तलवार मॅनात ठेवत नाही ना, तलवार पडपडत असते. म्हणून आपल्या जिभेखाली असलेली, आपल्या दाताखाली असलेली जीभ दाताखालीच बरी आहे. म्हणून संवाद गडबडले पाहिजे नाहीत. तुमचा राग काबूत पाहिजे, तुम्ही शाबूत पाहिजे. तुमच्या अंगी औदार्य बांधवावं लागेल. काही धडपड न करता तुम्ही जगत असाल तर प्रथम उचित काम शोधा. यू आर रेडी फॉर मॅरेज अँड यू नो जॉब. किंवा तू लग्नासाठी तयार आहे आणि तुम्ही कर्जबाजारी आहात, म्हणजे जी मुलगी घरामध्ये येणार आहे किंवा जो मुलाशी लग्न होणार आहे तो आयुष्यभर तुमचं कर्ज फेडत राहणार का? ही व्यवस्था पण केली पाहिजे. आर्थिक व्यवस्था देखील त्याप्रमाणे योग्य झाली पाहिजे. आणि लग्नासाठी अद्याप तुमची तयारी झाली नाही, कारण काम करण्याची सवय जर नसेल तर तिकडे घर कोंबडा बनावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी आपला सोबतीचा असेल त्याला एक दर्जेदार काम पाहिजे. तो कमावणारा पाहिजे, तो गमावणारा नको ना. तर अख्खं आयुष्य आपण गमावून बसणार आहोत. ही देखील तरतूद आपण करणं गरजेचं आहे. प्रेम म्हणजे कुणाची तरी सर्वोत्कृष्टते हवेसे वाटणे आणि ज्यावर प्रेम आहे त्यासाठी त्याला सुखी करण्यास झटण्याची आपण समावेश केला पाहिजे.
ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनींनो, बायबल आपल्याला सोयरिकीच्या 3 स्टेप्स देते. पहिली स्टेप देते ती म्हणजे कुटुंब या मिलनासाठी ऐक्यासाठी तयार आहे काय. आता इथे माझं इगो नको, इथे माझी ॲटिट्यूड नको, माझं अहम नको. आपल्या मुलाने किंवा मुलीने सांगितलं की माझं अमुक अशा व्यक्तीवर प्रेम आहे, शहानिशा करा. डोंट पुट युअर आयडियाज इन टू देअर माइंड. सध्याची ग्रोनअप युथ आहे, बदलतं जग आहे. आई वडील म्हणून आपण मॉरल सपोर्ट द्यायचा, आपण एक नैतिक आधार आपल्या लेकरांना द्यायचा. परंतु आपण जेव्हा आपल्याला आवडणारा मुलगा, तुम्हाला त्याच्याशी लग्न नाही करायचं आहे. आईला मुलगा आवडलाय, वडिलाला मुलगी आवडली, त्यांच्याशी लग्न करायचंय का? त्यांच्याशी करायचं नाही आपल्याला. त्या दोघांना आवडलंय ना, एकमेकांमध्ये काहीतरी बघितलं असेल. इफ दॅट पर्सन इज रेडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, होल्ड द रिस्पॉन्सिबिलिटी, तर ते एकमेकांची जबाबदारी या सोयरिकीपासून घ्यायला तयार असतील तर लिव्ह इट ऑन देम. कारण ते जर केपेबल असतील, जबाबदार असतील तर त्यांनी ते घेतलं पाहिजे. सेकंड म्हणजे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, की पहिली कोर्टशिप झाली पाहिजे. जेव्हा दोघांमध्ये नातं होते ती कोर्टशिपमध्ये एकमेकांना जाणून घेण्याचा समय, आणि कोर्टशिप ही 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्षाची पाहिजे, जास्त नको. मी गोळी वाढत होतो आणि एखाद्याला सहज विचारलं की तुझ्या सोयरिकीला किती लग्नाचा फॉर्म भरताना पहिला प्रश्न असतो तिकडे की हॅव यू एंगेज प्रिव्हियसली, तुझे यापूर्वी कुठे सोयरीक झालं होतं का? आणि झालं असेल तर ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये झालेलं आहे की ते कॅनॉनिकल झालेलं आहे. मँगलोरला वगैरे जेव्हा एंगेजमेंट घडते त्यावेळेला तिकडे स्टॅम्प पेपरवर लिहितात, ते तिकडे विटनेसेस असतात, आणि जर सोयरीक तोडायची असली कोर्टात जावं लागते. बिकॉज ते कन्सिडर दिस ॲज अ फर्स्ट स्टेप ऑफ मॅरेज. लग्नाच्या अगोदरची पहिली पायरी म्हणजे एंगेजमेंट पूर्वी कोर्टशिप, की दोघांमध्ये ते नातं जोडलं गेलेलं आहे. तिथे सोयरीक झालेली नसते, त्यानंतर सोयरीक असते, पण सोयरीक ऑल्सो विथिन द फॅमिली, बाहेरचं कोण नाही. दोघांमध्ये ते लग्न थोडंच आहे की लग्नामध्ये सगळे रिसेप्शनला सगळे ग्रीटिंग्स सारे येतात. मग ते स्पेशल हे हा जो नवीन फॅड आलेला आहे हा प्रॉब्लेमॅटिक आहे. कदाचित आपल्याला माहिती आहे की 5 ते 6 वर्ष आपली मुलं मला प्रेमात आहेत, चांगलं मोठं एंगेजमेंट करूया, दोघांचं प्रेम साकार झालेलं आहे. स्वप्नदेवाचे आज हो साकार आले, आणि मग नंतर आपल्याला साखर खाण्याऐवजी काहीतरी कडू खायला लागते, परिस्थिती बदलते. म्हणून ह्या ठिकाणी आपली जी आपण कार्यक्रम करतो ही फक्त दोघांमध्ये ही एक घोषणा असते, त्यालाच एंगेजमेंट असं म्हणतात. आणि तिसरा स्टेप जो असतो लग्न साक्रमेंट, हा एक करार आहे. ज्या दिवशी तुमचं एंगेजमेंट होते त्यापासून जो पिरियड जो असतो तो 6 मंथ किंवा 1 वर्षाचाच असायला पाहिजे, अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे. आता एन्शियंट ट्रेडिशनमध्ये कसं होतं, एक प्राचीन परंपरेमध्ये कसं होतं बघा. त्याच्यामध्ये पॉइंट ऑफ एन एंगेजमेंट ह्यामध्ये बोथ द पार्टनर्स एक्सप्रेसेस देअर विल टू मॅरी, की 2 व्यक्ती एकमेकांना आपल्या मनातील हेतू स्पष्ट करतात. बघा, लग्नाच्या सुरुवातीला धर्मगुरू जेव्हा लग्न लावण्यासाठी पुढे उभे असतात आशीर्वाद देण्यासाठी, तेव्हा ते म्हणतात की लग्न करण्याचा तुमचा हेतू असल्यामुळे तुम्ही एकमेकांचे उजव्या हातात घ्या. म्हणत्या सोयरीक टू लग्न ह्यामध्ये ते एकमेकांसाठी उजवे झाले होते का डावे झाले होते, ते पहिला दोन्ही आई वडिलांनी डोळ्यात अंजन घालून ते पाहिलं पाहिजे. वी आर नॉट हॅव्हिंग ओनली सेलिब्रेशन. इथे लग्न करून जातो पण त्या ठिकाणी त्याचे पडसाद मात्र विचित्र असतात. आणि ख्रिस्ती जनांसाठी सोयरीक हा एक धार्मिक विधी झाला पाहिजे, तो धार्मिक विधी झाला पाहिजे. तो एक बाह्य देखावा नसावा की ज्या ठिकाणी माझ्या आवडीची लोक, माझे मित्र मैत्रिणी बोलावलेले आहेत, देन व्हॉट. मग हे कसं होतं माहिती का, काही लोकांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप आहे, पटलं तर घ्या, आवडलं तर घ्यायचं, नावडलं तर फेकून द्यायचं, यूज अँड थ्रो. तसं एंगेजमेंटच्या बाबतीत झालं नाही पाहिजे. एंगेजमेंट एक धार्मिक रीत आहे आणि ती योग्य रीतीने आपण पाळली गेली पाहिजे. तर 5 प्रश्न जे आज आपण या चिंतना दरम्यानमध्ये जाणून घेणार आहोत, की 5 क्वेश्चन्स टू आस्क बिफोर यू गेट एंगेज. एखाद्या व्यक्तीबरोबर सोयरीक करायची असेल तर 5 प्रश्नांवर चिंतन झालं पाहिजे. पहिला प्रश्न आहे, डज ही या शी व्हॅल्यूज युअर पर्स्पेक्टिव्ह, की समोरची व्यक्ती जी तिच्याबरोबर आपल्याला कुटुंबामध्ये सोयरीक करायचं आहे, ते एका व्यक्तीबरोबर सोयरीक नाही, तिथे कुटुंब आलं, त्या व्यक्तीमध्ये जायचं आहे, त्या कुटुंबाच्या चालीरीती वेगळ्या आहेत, काही वेळेला संस्कृती वेगळी असते, काही वेळेला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते, काही वेळेला कुटुंबामधील त्यांचं वागणं वेगळं असतं. या सगळ्या गोष्टीमध्ये झाल्यानंतर पहिली गोष्ट की काय संवाद घडले पाहिजे.
आपण एकमेकांचं बोलणं असतं, त्या दोघांमधली संवाद महत्वाचा आहे. आणि तिथे म्हटलेलं आहे की ऐकणं, पहिली गोष्ट आहे लिस्निंग, ऐकणं. सेकंड आहे शेअरिंग, विचारांची देवाणघेवाण आहे. तिसरी गोष्ट आहे अंडरस्टँडिंग, समजून घेतलं पाहिजे. की पहिला मुद्दा की मला या व्यक्तीशी लग्न करायचं आहे. व्हॉट व्हॅल्यू अँड पर्स्पेक्टिव्ह डू आय हॅव अबाउट दिस पर्सन, या व्यक्तीविषयी मला परिपूर्णरित्या माहिती आहे काय. सेकंड मुद्दा, व्हॉट एम आय लुकिंग फॉर इन मॅरेज, लग्नामध्ये मी काय शोधतो, मी काय पाहतो. स्पेसिफिकली काही लोकांना वाटते मी लग्न करतो, ही इज माय सोलमेट, मला त्याचा रोमॅन्स आवडतो, तो चांगला बिझनेस करतो, तो चांगला पार्टनर बनू शकतो, ही इज अ बेस्ट फ्रेंड, फॉल लव्हिंग आहे, त्याच्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत, देवळात जाणारा आहे, नेहमी पिकनिकला नेणारा आहे, मला मोठे मोठे गिफ्ट्स देणारा आहे. लुक हिअर, इथे थांबलं पाहिजे आपण. इथे विचार झाला पाहिजे लग्नामध्ये मी काय शोधतो. लग्नाचा फॉर्म भरताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी आपल्या मुलांना युगाला विचारतो, तू त्या मुलीशी लग्न का करायला निघाला आहे. आणि उत्तर बऱ्याच वेळेला असं इथे, फादर शी इज ब्युटिफुल. आणि त्याला मी सांगितलं शी इज ब्युटिफुल, डू यू वॉन्ट टू कीप हर इन द शोकेस, तिला शोकेसमध्ये ठेवायचं आहे का, ती सुंदर आहे. ती सुंदरता ही एक्सटर्नल नाही आहे, आंतरिक सुंदरता निहाळली पाहिजे. की ही जी मुलगी, हा जो मुलगा ज्याच्याशी माझं नातं जुळत आहे, तो मला भविष्यामध्ये आज जोडून ठेवणार आहेत का. एक उदाहरण आहे याच्यावर की 80 वर्षाचा एक ज्येष्ठ नागरिक, आपली पत्नी जी 75 वर्षाची आहे, दोघं जण रुटीन चेकअपला गेलेले होते. आणि डॉक्टरांनी यांचं रुटीन चेकअप झाल्यानंतर सांगितलं की आजोबा मला प्रश्न पडला आहे की तुम्ही आज 80 वर्षाचे आहात, तुमची पत्नी 75 वर्षाची आहे, तुमचं आरोग्य एवढं सुदृढ कसं आहे. आणि तेव्हा ते म्हणाले की आम्ही ज्या दिवसापासून आमचं अरेंज मॅरेज झालं, त्या दिवसापासून आम्ही दोघांचं कधीही भांडण झालं नाही, आम्ही दोघांची प्रतिस्पर्धी वाद केला नाही. वी अंडरस्टूड इच अदर, विन विन सिच्युएशनमध्ये आमचं जीवन चाललेलं आहे. जेव्हा मला कळायचं माझी पत्नी रागावली, आम्ही बागेमध्ये फेरफटका मारायचो. आणि तेव्हा तो म्हणायचा की ती म्हणायची की माझे नवरा रागावलेला आहे, तेव्हा आम्ही कुकरची शिटी जरा जास्त घ्यायची, म्हणजे त्यांचे एकमेकांचे पडसाद आमच्या कानावर पडायचे नाही. नुसतं बंधू आणि भगिनींनो, लग्नामध्ये हे प्रथम पाहिलं पाहिजे की दोघं एकमेकांना केवढी जाणते. डोंट लुक फॉर अ जॉब, नोकरी बघायला पाहिजे, सौंदर्य बघायला पाहिजे, की या व्यक्तीमधलं कुटुंब बघायला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरिक आरसा योग्य प्रकारे निहाळला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, इज देअर एनिथिंग यू हॅवंट शेअर. लग्नापूर्वी जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ती शेअर करायला पाहिजे. कारण लग्नानंतर जर बाहेरून काही गोष्टी जर कळल्या आणि जे अपूर्व इन्फॉर्मेशन असेल तर तिकडे प्रश्न पडतो. उदाहरणार्थ, एका तरुणीचं लग्न झाल्यानंतर आपल्या पुढे वरातीसमोर लोक नाचतायत. ह्या पोरीला अस्थमाचा प्रॉब्लेम होता, तिने कधीच तिच्या पार्टनरला अख्ख्या प्रवासामध्ये सांगितलं नाही. 2-3 वर्षाचं एंगेजमेंट झालेलं आहे. आणि जेव्हा घरासमोर पोहोचली तेव्हा ती तिकडे कोसळली. लोकांना वाटलं हिला नक्की काय झालं, आणि कालांतराने लक्षात आलं या पोरीला अस्थमाचा प्रॉब्लेम होता. आणि लग्नाच्या फॉर्ममध्ये तो प्रश्न आहे, डू यू हॅव एनी हेल्थ इश्यूज, तुम्हाला गंभीर स्वरूपाचा कुठला आजार आहे का. हे आपण हाईड नाही करू शकत नाही, तिकडे नातं तिकडेच गडबडणार आहे. म्हणून काहीतरी हिडन ठेवलेलं आहे का, काहीतरी लपवून ठेवलेलं आहे का, ही देखील शहानिशा झाली पाहिजे. फोर्थ इम्पॉर्टंट आहे, विदाऊट केमिस्ट्री डू यू स्टील लाईक हिम. दोघांची केमिस्ट्री जुळली पाहिजे. ही व्यक्ती चांगली आहे, ही व्यक्ती मला अटेन्शन देते, माझ्यावर लक्ष पुरवते, आय एम कम्फर्टेबल, मी त्या व्यक्तीबरोबर अतिशय इझी प्रमाणे घेत असतो, मला जाणून घेतो. ती अबोल राहत असेल तर मी बोलतो, तिच्याशी बोलून घेतो. एक नातं मला माहिती आहे, हॉटेलमध्ये गेलेलं आहे, दोघं एकमेकांना भेटायला गेलेले आहेत. आणि तिने तिच्या दोघांना भेटायचं असताना आपल्या बहिणीची मुलगी बरोबर नेलेली आहे, कधी मैत्रिणी बरोबर नेलेली आहे. तिला का मैत्रिणीला दाखवायचं होतं, तिला तिच्या नातीला दाखवायचं होतं का. दोघांमध्ये संवाद कुठे आहेत, दोघांमध्ये संवादासाठी दोघांना एकांत देणं गरजेचं आहे. आणि हे जर लग्नापूर्वी नाही झालं तर एंगेजमेंट फाउंडेशन स्टोन त्या ठिकाणी गडबडणार आहे. पाचवा मुद्दा आहे, एम आय विलिंग टू गिव्ह अप 100%. आपण 100% देऊ शकतो का. ज्या व्यक्तीबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये उडान फार वेगाने चाललेलं आहे, परदेशी उडान अन्य ठिकाणी झालं पाहिजे, प्रगती पाहिजे. मग प्रगतीबरोबर एक चाक अमेरिकेला आहे आणि एक चाक इंडियाला असेल तर गाडी कशी चालणार रस्त्यावर. दोन्ही चाकं एका ठिकाणी पाहिजे.
की सरळ मार्गाने वाहन गेलं पाहिजे, नाहीतर तिकडे चुकीच्या ठिकाणी ब्रेक लागणार, चुकीच्या ठिकाणी एक्सिलेटर लागणार आणि वी डोंट नो कुठे काय चाललेलं आहे. मग ती लग्नाची शिफ्ट जी आहे ती सिंक होणार, ती बुडणार आहे. म्हणून अशा प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे 5 मुद्दे जे आज आपण चिंतनासाठी ठेवलेले आहेत त्याद्वारे आपण जाणलं पाहिजे की मी कुणाशी विवाह केला पाहिजे. आम्ही जे निवडतो तसे आम्ही बनतो का? प्रत्येक माणूस आपल्या कामाचा परिमाण मानतो आणि प्रत्येक क्षणी आमची गत निर्णयामुळे बदलत गेली आहे का? मी माझे निर्णय, मी माझे आदेश, मी माझ्या योजना समोरच्यावर लागतो का की समजून घेतो? विन विन सिच्युएशन सोयीमध्ये झाली पाहिजे. आत्माच बुद्धी आणि इच्छा आहे आणि उपयोगात न आणलेलं ज्ञान त्यासाठी निरुपयोगी ठरतं. आणि मी जे निवडतो त्यावरून मी कसा ठरतो. जोडीदार निवडताना मी नक्की काय पाहतो? निवड चुकीच्या तत्वावरून केली जाऊ शकते. मौज मजेची बेसुमार इच्छा आणि दुबळी इच्छाशक्ती यावरून केली जाऊ शकते. आमच्या भावना आणि आमची प्रवृत्ती विश्वासपात्र आहेत का? आमची सस्तद विवेक बुद्धी आम्हाला सुरक्षित मार्गदर्शन करते का? चांगली निवड म्हणजे चांगला निर्णय. एखादा बाजारात जातो, एखादे कपडे घ्यायला जात असताना आपण त्या कपड्याचं परीक्षण कसं करतो? फॅब्रिक चांगलं आहे का? क्वालिटी चांगलेली आहे का? मटेरियल चांगलं आहे का? व्हॅल्यू किती आहे? ह्या सगळ्यांची शहानिशा करतो आपण. डायरेक्ट त्याला सांगत नाही ते कर आणि मला पॅक करून दे. त्याचप्रमाणे निवड करताना हे बारकावे योग्य प्रकारे आपण तपासावे. आणि आपण ह्या उपवास काळामध्ये असताना आपली काही मुले पिंजरे तयार करण्याऐवजी जाळी विकत घेतात का ते आपण पाहिलं पाहिजे. खेळाची गोष्ट अशी आहे की नवरे मिळविण्यास बाहेर पडणाऱ्या मुली निस्वार्थ प्रेम आणि सौम्यता व स्त्री सुलभ सद्गुण खऱ्या पुरुषाला जिंकून घेण्यासाठी दाखविण्याऐवजी त्या स्वतःला स्वस्थ करतात का? देवासाठी आणि तुम्हा स्वतःसाठी मी सांगतो, आपण लग्नाचा विचार करत असाल तर निदान जोडीदार तुम्हाला चांगला मिळावा आणि चांगला असावा हीच देवाकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. थँक्यू.